सर सय्यद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स रोशन गेट छत्रपती संभाजीनगर NSS युनिट तुम्ही बघू शकता इथे नशामुक्त अभियान चालू करत आहेत। इथले बरेचसे विद्यार्थी आहेत। सर सय्यद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्सचे रोशन गेट इथून त्यांची रॅली निघत आहे। तुम्ही बघू शकता शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत। अल्लामा शिबली उर्दू हायस्कूल नवाबपुरा औरंगाबाद इथले विद्यार्थी नशामुक्ती मानवी साखळी व जनजागृती अभियान चालवत आहेत। बघू शकता इथे शिक्षक वृंद आहेत आणि विद्यार्थी पण आहेत, फलक घेऊन चाललेले आहेत। मॅडम आज नशामुक्ती केंद्र अभियान आहे, काय सांगणार मॅडम याच्यावर नशामुक्तीबद्दल? जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, जिल्हा अँटी नार्कोटिक्स ब्युरो आम्ही सगळं मिळून छत्रपती संभाजीनगर जिल्हा नशामुक्त करण्यासाठी एक उपक्रम राबवलेले आहे। आमचा उपक्रम जुलै 13 तारीखपासून सुरू आहे। आता आम्ही बऱ्यापैकी आमच्या दिस इज द लास्ट वीक ऑफ आवर कॅम्पेन ऑल्सो। आम्ही आतापर्यंत वेगळ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये खूप जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आता 31 जुलैला आम्ही माननीय विभागीय आयुक्त सरांच्या हातमध्ये ये जो 15 वार्डाचा संमेलन पण आयोजित करणार आहोत। मॅडम नशामुक्ती फक्त याचा नाही, पण मोबाईलवर जे मुलांना नशाचं म्हणजे मोबाईलचं जे आदत सवय झाली त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार ना? हे आमचा प्रयत्न चालू आहे, क्योंकि नशा एक दिन से नहीं हटा सकते। तो वॉट एवर द एडिक्शन इज वो रेगुलरली रूटीनली जनजागृती करूँ आणि इसका थोडासा प्युनिटिव्ह मेशर्स वगैरह राबवून वो ख़त्म करू शकतात। आता आमचं नियोजन चालू आहे। एक साल आमच्या वेगळा उपक्रम नियोजन करण्यासाठी पण आमचं नियोजन चालू आहे। व्हॉट मेसेज विल बी गिव, तुम्ही काय संदेश देणार पालकांसाठी जे मुलं त्याचे ॲडिक्ट झालेले आहेत मोबाईलची? हे फक्त पालकांच्या पण गलती नाही आहे इन अ सेन्स की आता इतकी टेक्नॉलॉजी वाढवलेली आहे। आता घरीमध्ये मोबाईल बघू नाही शकते तो बाहेर जाऊन पण बघू शकतात। इतकी इंटरनेट का पण मला खूप जास्त वाढवली आहे। तो यूजिंग टेक्नॉलॉजी प्रॉपरली इज द ओनली वे, क्योंकि आता यूट्यूब असेल, व्हॉट्सॲप असेल, वेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दे हॅव पुट अ टॅब की किड फ्रेंडली करण्यासाठी और पॅरेंट मॉनिटरिंग करण्यासाठी पण आता वेगळं हे ॲप मला आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे। सो आय विल ओनली से टू पॅरेंट्स की थोडंसं लक्ष ठेवा। मला यू कॅन ओनली मॉनिटर, तुम्ही टेक्नॉलॉजी थांबू नाही शकत। सो टेल युअर किड्स टू यूज़ इट वेरी वाइजली। वो जो भी नशा है, जो भी चीज़ एडिक्शन का वक्त। ओके मैम, थैंक यू। नमस्कार। 13 जुलै ते 31 जुलै या पंधरवड्याच्या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी आदरणीय विनयजी गौडा सर, तसेच सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिन्नू मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्हा प्रशासन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने नशामुक्त अभियान सुरू करण्यात आलेले आहे। नशामुक्त अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती आणि प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी अनेकविध उपक्रमांचं आणि कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, स्लोगन मेकिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्यानंतर पथनाट्य, एकांकिका स्पर्धा, अशा प्रकारे विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे। प्रत्येक गावांमध्ये प्रचार फेरी, चेतना दिंडीचं आम्ही आयोजन केलं होतं आणि आज मानवी साखळीचं, छत्रपती संभाजीनगरच्या नावाची मानवी साखळी असणारा सुंदरसा उपक्रम या ठिकाणी आज आयोजित केला होता। उद्देश एकच आहे की संपूर्ण लोकांमध्ये, जनमानसामध्ये आणि समाजामध्ये नशामुक्तीसाठीचं वातावरण निर्माण करायचं आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये मी स्वतः नशामुक्त कसा होईल
माझे मित्र, माझा परिवार, माझे नातेवाईक, माझा समाज, माझा तालुका, माझा जिल्हा आणि माझा देश नशामुक्त करण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना निर्माण केलेली आहे आणि यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून नशामुक्तीचा जोरदार असा संदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही प्रसारित केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी नशामुक्तीची मनापासूनची प्रतिज्ञा आम्ही घेतलेली आहे आणि प्रत्येक वेळी संपूर्ण विभागांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. पोलीस विभाग असेल, नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग आणि विविध सामाजिक संस्था, सारा नशामुक्ती केंद्र आहे, अशा अनेक संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला आहे आणि प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमामधून जनजागृती करण्याचा हा मानस आहे. नशामुक्ती ही लोक चळवळ व्हावी आणि पुढचं संपूर्ण वर्षभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नशामुक्तीच्या लोक चळवळीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तर आपण सुद्धा प्रसारमाध्यमांनी आम्हाला एक मदतीचा हात द्यावा आणि आपल्या माध्यमामधून ही जनजागृतीची चळवळ, नशामुक्तीची चळवळ ही व्यापक व्हावी, प्रसिद्ध व्हावी आणि लोक आणि समाज नशामुक्त व्हावेत यासाठी आपणही योगदान द्यावं अशी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.